नमस्कार, मी ॲडव्होकेट रघुनाथ कदम. आज आपण आलेलो आहोत पुणे शहर युवक आघाडी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सागरभाऊ अल्लाट यांच्याकडे. आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते प्रभाग क्रमांक 36 मधून निवडणूक लढवत आहेत. तर आज आपण त्यांचीच आपल्या पिकअप पॉईंट या युट्यूब चॅनलवरती मुलाखत घेणार आहोत. तर चला पाहूया आपण आपली चर्चा कितपत पिकअप होते. आणि आपल्या पिकअप पॉईंटचा उद्देश असाच आहे की आज आपण त्यांना पिकअप करणार आहोत इथून त्यांच्या प्रभागातून थेट सभागृहापर्यंत आपण त्यांची चर्चा आपण घेऊन जाणार. नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय लवजी. मी सागर नामदेव अल्लाट, वंचित बहुजन युवक आघाडी पुणे शहराचा अध्यक्ष आहे. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 36 सहकार नगर पद्मावती गट अ ह्या प्रभागातून मी निवडणूक लढणार आहे. आज आपण त्यांच्याशी आपल्या पिकअप पॉईंट या चॅनलवरती चर्चा करणार. तर सागर भाऊ, जय भीम, नमस्ते. धन्यवाद. माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. पिकअप पॉईंटनी माझ्या सारख्या कार्यकर्त्या चळवळीच्या कार्यकर्त्याची दखल घेत आज मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. भाऊ, मला याला अनुसरून आपण प्रश्नांना सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न आहे भाऊ तुम्हाला की वंचित बहुजन आघाडी या पक्षास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा असलेला पक्ष असं म्हटलं जातं. आणि समाजातील लोकांची जी वैचारिक दिशा आहे ती आता थोडीशी वेगळी जाणवते का? म्हणजे बाबासाहेबांचे विचार आणि समाजात राहणाऱ्या लोकांची विचारांची वैचारिक दिशा ही तुम्हाला काय वेगळी जाणवते का? नाही, आपण जर फुले शाहू आंबेडकर चळवळीचा इतिहास बघितला तर कोणतीही विचारधारा कधी संपत नाही. आणि बाबासाहेबांची जी विचारधारा आहे, जी आंबेडकरवादी, आपण सगळ्यांना हे करतो की आंबेडकर विचारधारा घेऊन आपण कार्यकर्ता म्हणून पुढे जातो, तर ती दिवसेंदिवस वाढत चालली. जे आता जे सरकार 2014 पासून बसलंय त्या ह्या विचारधारेला विरोध करताय. पण निसर्गाचा जो नियम आहे, जेवढं तुम्ही वरती फेकाल तेवढ्या वेगाने ते रिटर्न येतं. त्या पद्धतीनं तुम्ही माननीय देशाचे गृहमंत्री आंबेडकर असं काय म्हणता, तर त्यांना जगाच्या स्तरातनं भारताच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने आंबेडकरवादींनी काय प्रतिक्रिया दिल्या हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. नक्कीच भाऊ, आता तुम्ही बोलताना एक गोष्ट बोललात की की एका विशिष्ट पक्षाकडून असा प्रचार केला जातोय, मग तो परिणाम तुमच्या मतावर होण्याची शक्यता आहे का? नाही, अजिबात नाही. उलट ज्यावेळेस अडचण असते त्या अडचणीमध्ये संधी येते. आता जर फुले शाहू आंबेडकर विचारावर जर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करत असेल तर तो फुले शाहू आंबेडकरवाद्यांना अतिशय चांगली संधी आहे. संविधान प्रेमीला अतिशय चांगली संधी आहे की संविधान कशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत हक्कांवर उभं राहतंय. बाबासाहेबांनी आपल्याला जे काही मूलभूत अधिकार दिले ते बाबासाहेबांनी आपल्याला जे काही जगण्याचा अधिकार दिलेला आहे तो कसा दिलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांना त्यावेळेस माहित होतं की कदाचित हे देशाचं नाव सुद्धा बदलतील, म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की भारताचं नाव इंडिया आणि इंडियाचं भारत. बाबासाहेब हे दृष्टी नेते होते आणि त्या माध्यमातून बाबासाहेबांनी त्या सगळ्या गोष्टी संविधानाच्या माध्यमात सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आणल्या आहेत. तुम्हाला असं म्हणायचंय की असं कुठं आव्हान वाटत नाही आपल्याला की बाबा म्हणजे या आपल्या देशामध्ये एक कट्टर हिंदुत्ववादाचं जे वारं निर्माण झाले आणि त्याच्या पाठीमागं बहुसंख्य लोक म्हणजे हिंदुत्वाच्या नावाने मतं देतात आणि नेते हिंदुत्वाच्या नावानं मतं मागतात, याचा परिणाम कुठंतरी तुमच्या मतावरती होणार नाही असं तुम्हाला? मला अजिबात नाही वाटत त्या पद्धतीचं होत आहे. ही विचारधारा सूर्यासारखी तळपती आहे. आणि आपण जर बघितलं तर जे हिंदुत्ववादाची घोषणा देतात, हिंदुत्ववादाचं राजकारण करतात, हिंदुत्ववाद पेरण्याचा प्रयत्न करतात, ते मतं कुणाच्या नावाने मागतात. जरी देशाचे प्रधानमंत्री असतील त्यांनाही बाबासाहेबांचं नाव घ्यायला लागतं, मतं मागताना त्यांना सांगायला लागतं की मी ओबीसी आहे. आणि एवढंच नाही की मुख्यमंत्री जे महाराष्ट्राचे आहेत फडणवीस, हे सुद्धा बाबासाहेबांच्या नावाने, महात्मा फुलेंच्या नावाने, शाहू महाराजांच्या नावाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागतात ना. त्या ज्या विचाराला फॉलो करतात अशा विचाराच्या फॉलोअर्सला कुठं ते हे करतात, त्यांच्या नावाने कुठं मतं मागतात ते. त्यामुळे त्यांना जर इथला सगळा बहुजन समाज आणि महाराष्ट्रातली जनता त्यांना जर फुले शाहू आंबेडकरच्या नावाने मतं देत असेल तर आम्ही नुसते रक्ताचे नाही तर विचारांचे सुद्धा वारसदार आहोत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जी काही ही तरुणांची फळी उभी केली आहे, हा जरी तुम्हाला आता नगरपंचायत नगर परिषदेमध्ये जो काय चांगला बदल दिसता, तर हे बाळासाहेबांचं 40 वर्षाचं काम आहे. ते एका दिवसात उभं झालेलं नाहीये. आयुष्यात बाळासाहेबांनी 40 वर्ष त्यासाठी घालवले. आणि आज सर्वसामान्य घरातले कुटुंब, माझ्या घरात पाठीमाग म्हणजे माझ्या अगोदरच्या लोकांना राजकारणामध्ये नव्हते असे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कितीतरी लोक सगळ्या जाती धर्माचे भेटतील. काही समाज आमचा बांधव आहे, वैद्य समाज आमचा बांधव, आज ते नगरसेवक म्हणून निवडून आले. ते ह्या पाठीमागं बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे प्रयत्न आहेत.
सागर भाऊंनी आता सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री हे महापुरुषाच्या नावाने मतं मागतात आणि जनतेने त्यांना मतदान देऊन त्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे. मग सागर भाऊंना मला असा प्रश्न आहे की आपला पक्षच, आपली विचारधाराच महापुरुषांच्या विचारधारेवर चालते, म्हणजे महापुरुषांची विचारधारा स्वीकारूनच आपण समाजामध्ये काम करत आहोत. मग जर प्रधानमंत्री महापुरुषांचं नाव घेऊन मतदान मागतात, मुख्यमंत्री महापुरुषांचं नाव घेऊन मतदान मागतात, दुसरा बाजू जर बघायची म्हटली आपण, मग वंचित बहुजन आघाडीला तितकंसं मतदान का मिळत नाही? सगळ्यात पहिल्यांदा आपण जर महाराष्ट्राचं राजकारण आणि देश राजकारण बघितलं तर त्यांच्या कृतीमध्ये फुले शाहू आंबेडकर, करणीमध्ये नाहीये. आणि आंबेडकरवादी जेवढे आहेत त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सगळे जे कार्यकर्ते आहेत, आमचे सगळे नेते आहेत, आमची करणी आणि कृती एक आहे. आम्ही प्रामाणिकपणे म्हणजे जे सत्तेचं केंद्र आहे सर्वसामान्य लोकांना मानून, ज्यांच्या घरामध्ये राजकारण नाहीये, म्हणजे आज मला सांगताना अभिमान वाटतो की आमच्या वैदू समाजाचा एक नगरसेवक निवडून आलं, त्यांच्या 50 वर्षामध्ये त्यांनी कधी नगरपंचायतमध्ये गेलेच नाही. त्यांच्या घरामध्ये शौचालय नव्हते, त्यांच्या घरामध्ये नळ नव्हते, सार्वजनिक पाणवठा होता, तिथून ते पाणी आणायचे, त्यांच्या घरामध्ये दाराच्या पुढे लाईट नव्हता, सिमेंटचा रस्ता, डांबरी रस्ता नव्हता. त्यांचा आणि नगरपंचायतचा काही संबंध नसताना आज ते नगरसेवक म्हणून तिथे गेलेले आहेत. आमचं जे म्हणणं आहे की प्रस्थापित त्याच्या जागी निवडून येतो. बाळासाहेबांचं जे राजकारण आहे हे इथल्या लोकांना समजायला थोडा वेळ लागला, पण ते समजतात की आज चतुर्पंथीय आमचा जो भगिनी आहे आज राज्याच्या मुख्य पदावर आहेत, राष्ट्रीय पदावर आहेत. एवढंच नाही, तुम्ही जळगावचं आमच्या शमिताताई पाटील बघितल्या तर त्यांना विधानसभेची बाळासाहेबांनी उमेदवारी दिली. त्यांना मोठ्या प्रमाणे सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी जात धर्म लिंग न बघता त्यांना वोटिंग दिले. ह्या परिस्थितीमध्ये मला अतिशय असं वाटतं की बाळासाहेबांचं जे राजकारण आहे हे लोकांना आता समजायला लागले. ज्याच्याकडे काहीच नाहीये पण तो मत पेटीच्या रूपात तो उभा राहू शकतो. आणि ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी सांगितलं होतं की ह्याच्या पुढं भारत स्वतंत्र झाला, संविधान लागू झालं, बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की राजाच्या पोटी आता राजा जन्मणार नाही तर मताच्या पेटीमध्ये राजा जन्मणार, आणि त्याची खरी कृती आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण बघतोय. सर्वसामान्याला सत्तेची खुर्ची द्यायचं जर कोण इथं कार्य करत असेल तर ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करतात. नक्कीच सागर भाऊंनी खूप चांगली एक गोष्ट सांगितली आपल्याला की भारतीय संविधान लागू झाल्यानंतर की भारतीय संविधानाचं एक मूळ आहे, एक प्रिन्सिपल आहे की इथे राजाच्या पोटी राजा जन्म घेणार नाही, तर इथला जो शासक आहे तो जनतेच्या मधून निवडला जाईल. अगदी बरोबर. आणि त्याच आता जे तुम्ही सांगितलं की याला अनुसरूनच म्हणजे महाराष्ट्रातल्या पोटजातीमधली लोक जे उपेक्षित आहेत, पीडित आहेत किंवा त्या मुख्य प्रवाहापासून तुटलेले आहेत, आज ते लोक पण वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून काय करत आहेत, एक नगरसेवक पदापर्यंत म्हणजे सत्ता स्थापनेच्या याच्यामध्ये तुमचा तो अजेंडा काय झालेला, सक्सेस झालेला आहे. बरोबर आहे का? 100%. मला काय वाटतं, आतापर्यंत तुम्ही पुण्याचा जर इतिहास बघितला तर पुण्याच्या जेव्हापासून लोकसभेच्या निवडणुका लागतात एक विशिष्ट धर्माची जातीची लोक तिथं निवडत होती. तीच लोक 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष उमेदवारी लढवत होते आणि निवडून येत होती. 2019 साली मी तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. 2019 सालची परिस्थिती अशी होती, वंचित बहुजन आघाडी ही नुकतीच स्थापन होऊन अगदी 6-7 महिने झाले असतील आणि ती उमेदवारी मी बघताना खूप म्हणजे माझा स्वतःचा एक विचार आहे की त्यावेळेस काँग्रेसकडनं मोहन जोशी होते आणि भाजपकडनं गिरीश बापट होते. आता गिरीश बापट नाहीयेत पण त्यावेळेस ते खासदार म्हणून निवडून आले. हे दोन्ही जरी काँग्रेस आणि भाजपचे असले तर कुठली विचारधारा होती. आणि बाळासाहेबांनी एका दगडफोड्याच्या मुलाला म्हणजे जो वडार समाज, मी मुद्दाम जातीचा उल्लेख करतो कारण का लोकांना समजावं, जो रस्त्यावर दगड फोडतोय असा वडार समाजाचा मुलगा, त्यांना बाळासाहेबांनी 2019 लोकसभेची निवडणुकीची उमेदवारी दिली आणि त्या माननीय अण्णा जाधवांनी अतिशय ताकदीने पूर्ण पिंजून शहर 12 दिवसामध्ये शक्य नाही पण त्यांनी ते 12 दिवसामध्ये ते पिंजून काढलं. आणि काँग्रेस आणि भाजप ह्या मनुवादी विचारांच्या चेहऱ्यावर किंवा त्या व्यवस्थेवर एक बाळासाहेब आंबेडकरांनी अनिल जाधवांचे मांडलेला एक दगड आहे आणि तो दगड 65,000 मतांचा आहे. हे पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये जर बाळासाहेब आंबेडकर करू शकतात तर मला 100% खात्री आहे बाळासाहेबांचं राजकारण येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांच्या हिताचं, सगळ्या बहुजन समाजाच्या हिताचं असणार आहे आणि त्यांच्या आम्ही छोटेसे शिलेदार आहोत, त्याचा आम्हाला अभिमान आहे. अगर भाऊ, मला तुम्हाला विचारायचं आहे, आता आपण आपल्या प्रभागाविषयी, प्रभाग क्रमांक 36 विषयी बोलूया. प्रभाग क्रमांक 36 मध्ये
वंचित बहुजन आघाडी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला म्हणजेच फुले शाहू आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला जपणारा, तो विचारधारा पुढे नेणारा मतदार किती प्रमाणात आहे, काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं मी माझ्या पक्षाविषयी किंवा माझ्याविषयी थोडं बोलू इच्छितो. हा जो प्रभाग 36 आहे, ह्या प्रभाग 36 मध्ये साधारण एक 24 छोटे मोठे झोपडपट्ट्या आहेत, वस्त्या आहेत. हा भाग सगळा मिश्र आहे. म्हणजे इथं सोसायटी आहेत, रो हाऊसेस आहेत, बंगले आहेत, झोपडपट्ट्या आहेत, अपार्टमेंट आहेत, असं सगळं मिश्र आहे. इथं वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे लोक राहतात. पण कोणत्याही मतासाठी किंवा कोणत्याही जनमतासाठी वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून मी माझी भूमिका 1% बदलली नाही आणि बदलणारही नाही. माझं इथल्या लोकांना एवढंच सांगणं आहे किंवा माझं इथलं जे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो असा आहे की माणूस जर ठाम राहिला त्या विचारधारेवर, तो लोक त्याला जुळतात. आणि त्याचा मला अनुभव येत्या 6 महिन्यामध्ये आलाय. मी साधारण एक बैठक घेतली तर लोक स्वतःहून जे कष्टकरी आहेत, जे रोज कमवून खाणारे लोक आहेत, ते सांगतात की सागर तू निवडणुकीला उभा राहा, बाळासाहेबांचा शिलेदार आम्हाला इथं पाहिले, आम्ही तुला फक्त वोट नाही तर नोट सुद्धा देऊ. काही लोकांनी 10 रुपये दे, 15 रुपये घे, 20 रुपये दे, कष्टकरी रोज जगून खाणारे जे लोक आहेत, कोण बूट पॉलिश करणारे आहेत, कोण वजन काटेवाले आहेत, कोण बिगारी कामामध्ये जातात, कोण माथाडी म्हणून मार्केट हमाली करतात, असे अनेक लोक आहेत. आणि इथला जो सर्वसामान्य कष्टकरी श्रमकरी जो वर्ग आहे हा मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीला जोडला गेला आहे. महानगरपालिका म्हणून, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका म्हणून महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा आम्ही वंचित बहुजन आघाडीची निवडणूक लढत आहोत. मला 100% विश्वास आहे येणारं मत जे लोकांचं आहे ते फुले शाहू आंबेडकर विचारधारेला असेल, ते वंचित बहुजन आघाडीला असेल, ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना असेल आणि ते सागर नामदेव आल्लटला असेल. सागर भाऊ, मला असं म्हणायचंय की काय होतंय तुम्हाला सांगू का, की ज्या वेळेस फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा जो पक्ष असतो त्या पक्षाला थोडं स्ट्रगल जास्त असतं का, तुम्हाला काय वाटतं? 100% काय आहे, म्हणजे इतर जे प्रस्थापित पक्ष आहेत, इतर प्रस्थापित पक्षांना तेवढं स्ट्रगल करावं लागत नाही मत मिळवण्यात, त्यामुळे आपल्याला नेत्यांना चळवळ पण न्यायची, विचार पण न्यायचा आहे आणि लोकांचं मतही मागायचंय. मग त्यावेळेस थोडस स्ट्रगल होते का, असं काय धावपळ? काय आहे, तुम्ही सर बोलता ते अतिशय चांगलं आहे. कारण का संघर्षशिवाय काय मिळालं नाही. इथं पिण्याचं पाणी सुद्धा आपल्याला संघर्ष करून मिळायला लागलेलं आहे. इथं सत्ता आहे, त्याच्यामुळे जर पिण्याचं पाणी हा जो मूलभूत अधिकार आहे ह्यासाठी जर मोठा संघर्ष उभा राहत असेल देशामध्ये, तर सत्ता सुद्धा इथली जी प्रस्थापित व्यवस्था ती काही सोडणार नाही. आणि ज्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय तो लोकांना एक अपील होतंय. लोकांना वाटतंय की नाही, की आज तुम्ही प्रभागामध्ये फिरत असताल तर अनेक लोकांनी काशी यात्रा दाखवली आहे, अनेक लोकांनी वेगवेगळ्या देवदर्शनाला घेऊन चालले, कोणी हेलिकॉप्टरचं राईट मारतंय. मी तुम्हाला सांगू इच्छितो, एका इच्छुक उमेदवारांनी हेलिकॉप्टरचं राईटचं नियोजन केलं होतं 2 दिवसासाठी. 300 महिलांनी त्यांनी हेलिकॉप्टरची राईट घेतली. 300 महिलांना जर हेलिकॉप्टरची राईट द्यायची असेल आणि 300 महिला गुणिले 5,000 रुपये घेतलं, त्याचं 15 लाख रुपये खर्च होतो. आज त्यांनी त्यांचा हा व्यवसाय केलाय. मुळात आपण लक्षात घेतलं तर हे सगळे जे महानगरपालिकेचे नगरसेवक, ते नगरसेवक राहिले नाही, ते नगर मालक झाले. त्यांना त्यांचा प्रभाग हा सातबारा सारखा वाटू लागलाय आणि तो सातबारा टिकवायचा असेल तर त्यांना आमिष लोकांना द्यायला लागतील. पण मला इथल्या बहुजन समाजावर, इथं माझ्या आई बहिणींवर पूर्णपणे विश्वास आहे की ते ह्या कुठल्याही आमिषाला बळी नाही पडणार. आणि येणाऱ्या काळामध्ये जो आंबेडकरवाद आहे, जो शिवाजी महाराजांचे विचार चालतो, जो अण्णाभाऊ साठेंचे विचार चालतो, जो छत्रपती शाहू महाराजांचे विचार चालतो, आणि इथले जे मूलभूत प्रश्न आहेत, म्हणजे आज 7 वर्ष कोण काय, कुठला नगरसेवक, माजी नगरसेवक किंवा कुठला लोकप्रतिनिधी लोकांना वाटून घालतात ते मतासाठी. मग ही मताची लाचारी सोडून 7 वर्षामध्ये कोविडच्या काळानंतर आमचे लोक रोजगार गेले, त्याबद्दल कोणी काही बोलले नाही. सर्वसामान्यांचे रोजगार गेल्यानंतर लोक रस्त्यावर आलेले आहेत, लोकांना रोजगार नाही, लोकांना वेळच्या वेळी जेवण नाही, त्यांच्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत त्याच्या काय अडचणी आहेत. 7 वर्ष निवडणुकाला होऊन गेल्यात, 7.5 वर्ष गेले. ते 4 वर्ष प्रशासक काम करतोय. प्रशासनाच्या माध्यमातून अनेक प्रलंबित कामं प्रभागामध्ये व्हायचे. ते आज तुम्ही या प्रभागामध्ये फिरत असताल तर इथं सर्वसामान्य कुटुंबाची संख्या जी आहे, कष्टकरी लोकांची, श्रमकाची संख्या ती 50% पेक्षा अधिक आहे. इथली परिस्थिती अशी आहे, जर इथली आमची एखादी माता भगिनी असेल आणि तिला तिची प्रसूतीसाठी जर दवाखाना चॉईस करत असेल तर तिला पैसे असतील तर राहतो विद्यापीठ आणि पैसे नसतील तर सुसूत. मग आमचं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेच्या वतीने ही तर प्रसूतीगृह बांधता येईल का, तर बांधता येईल.
समाजात मी वस्तीमध्ये राहणारा मोठा झालेला एक छोटा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे. वस्तीचे प्रश्न काय आहेत, लोकांचे प्रश्न काय ते मला चांगलं माहिती आहे. ज्या लोकांना त्या प्रश्नाची धकच नाही, त्यांना ते प्रश्न माहित नाही, त्यामुळे त्या गोष्टी ते करत नाही. आम्हाला जर जनतेने चांगल्या प्रकारे संधी दिली पुणे शहरामध्ये, मला खात्री मला प्रभाग 36 मध्ये लोक संधी देतील, पण पुणे शहरावर आमच्या सगळ्या उमेदवारांना चांगली संधी दिली तर आम्ही आरोग्य, सरकारी शिक्षण, महानगरपालिकेच्या एवढ्या चांगल्या चांगल्या ठिकाणी मोक्याच्या जागेवर शाळा आहेत, त्यांचं चांगल्या पद्धतीने लोकांना युटिलाइज. माझा मुलगा महानगरपालिकेच्या शाळेत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत लोकांना कसं काय सांगून उपयोग आहे की बाबा तुम्ही महानगरपालिकेच्या शाळेत घालवा. आज तुम्ही प्रस्तावित सगळे नगरसेवक जर बघितले तर त्यांची मुलं लंडनला जातात. आता कुठं भांडणं आली, कुठं काय आलं, जाती धर्माचं आलं की तुमची मुलं कुठं कस्टडीमध्ये आणि त्यांची मुलं कुठं स्टडीमध्ये. आज गुन्हे दाखल होताना कार्यकर्ते होत, नेत्यानं होत नाही. आणि ज्या पद्धतीने प्रभागामध्ये हे झालेलं आहे, गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, त्या पद्धतीचे पोलीस यंत्रणा आपल्याकडे पाहिजे आहे. पोलिसांच्या चौकींची संख्या वाढणं गरजेचं आहे, कारण का अनेक मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्रातले अनेक कष्टकरी लोक पुण्यामध्ये विसवतात. पुण्याचा क्षेत्रफळ वाढण्यात पुण्याची लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे साहजिक ड्रेनेजवर ताण येतोय, इथल्या रोजगारावर ताण येतोय, इथल्या सुरक्षेवर ताण येतो आणि हे ताण प्रभागाच्या माध्यमातून आम्ही सोडवायचा नक्की प्रयत्न करू. बरं भाऊ, मला याला अनुसरूनच तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की आपल्या प्रभागामध्ये स्लम झोपडपट्टीचं प्रमाण किती झोपडपट्ट्या आहेत एकूण? छोट्या मोठ्या वसाहती साधारण 24 आहेत. त्याच्यामध्ये एक वस्ती अशी आहे की त्याच्यामध्ये अगदी 250 लोक आहेत आणि एक वस्ती अशी आहे की त्यामध्ये 20-22 हजार लोकांची आहे. ओके. अशा सगळ्या मिश्र ह्या आहेत. काय होतं प्रस्थापित लोकांकडून की झोपडपट्टीमध्ये राहणारा व्यक्ती, गोरगरीब कष्टकरी व्यक्ती, ज्याचा हातावरचं पोट आहे, असा व्यक्ती किंवा असा मतदार याला काही थोडेफार पैसे देऊन, थोडेफार काय करून, आमिष दाखवून त्याचं मत विकत घेता येतं, ही एक विचारधारा, एक भावना प्रस्थापितांच्या मनामध्ये असते. किंवा जे एक भली मोठी रक्कम घेऊन हे इलेक्शनला व्यवसाय समजून इलेक्शनमध्ये उतरत असतात. मग तुम्हाला असं वाटतं का भाऊ की झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मतदाराला गृहीत धरून त्यांना बाबा हे विकत घेतलं जाऊ शकतं आणि त्यांना मॅन्युप्युलेट करून आपल्याकडे ते मतदान वळवलं जाऊ शकतं, असा काही लोकांचा इथल्या म्हणजे आजी माझी प्रस्तावित नगरसेवकांचा काय असा काय विचार असू शकतो? नाही, ज्यांच्याकडे मसल पॉवर आहे, ज्यांच्याकडे मनी पॉवर आहे, ते ह्या गोष्टीचा 100% प्रयोग करतात. त्यांनी हा अगोदर तो प्रयोग केलाय. पण आताची जी जनता आहे किंवा आताचं जे परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये लोक शहाणी झालेत आणि लोकांना माहिती पडतं की खरं काय खोटं काय. म्हणजे एकीकडं त्या लोकांच्या पाया पडून तुमची कामं करून घेण्यापेक्षा मला वाटतं की माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या हाताचा हात धरून, माझा हात ओढून तुम्ही तुमची कामं करून घ्या. आणि लोक वंचित बहुजन आघाडी माझ्याबद्दल अतिशय सकारात्मक आहेत. मला पूर्णपणे खात्री आहे लोक, जनता ही कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाहीये. आणि भले ते काय करतील मला माहित नाही, पण बटन मात्र वंचित बहुजन आघाडी सागर नामदेवाला या बटनावर दाबते. सागर भाऊ, तुम्हाला त्यांनी मतदान नक्कीच करावं, कारण की एक तरुण तडफदार धडाडीचा नेता या प्रभाग क्रमांक 36 ला मिळालेला आहे असं मला तुमच्या चर्चेतून जाणवतंय. दुसरी गोष्ट अशी भाऊ, ह्या प्रश्नाला अनुसरूनच की झोपडपट्टीमध्ये राहणारा व्यक्ती, त्याचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो SRA आणि SRA माध्यमातून त्यांना मिळाली जाणारी घरं, हे इथं जो काय म्हणतो ना की लोकांचं असणारं मत आणि शासनानं प्रोव्हाइड केलेली सुविधा, तर त्याच्याबद्दल तुमचं मत काय की तुम्ही उद्या नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये काय बदल कराल का? मी लोकांना जे घराचं जे काय कार्पेट काय मला वाटतं ऑलमोस्ट 250-350 स्क्वेअर फुटाचं दिलं जाते, मग याच्याबद्दल तुमची भूमिका काय राहील भविष्यामध्ये? मला ह्याच्यावर थोडंसं सविस्तर सांगायला आवडेल. एकीकडं आपण एक सर्वसामान्य आपण जर गोष्ट बघितली तर आपलं जे पूर्ण जीवन आहे त्या जीवनाच्या 3 भाग असतात. एक जे असतं ते आपलं बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. त्यामध्ये व्यावसायिक जे जीवन जगतो माणूस, तो साधारण 25 किंवा 30 वर्षी सेट होतो आणि तो निवृत्त साधारण 60 वर्ष होतो. त्याचं जे व्यावसायिक जीवन हे 30 वर्षाचं आहे. एखादा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस रोजचा 1000 रुपये जर कमवत असेल, कमवत नाही आजच्या घडीला, पण आपण एक रेशो झाला 1000 रुपये रोज कमावतो, तर महिन्याला तो साधारण 30,000 रुपये कमावतो. त्याचं व्यावसायिक जीवन जर 30 वर्षाचं असेल
तर तो 30 वर्षामध्ये त्याच्या व्यावसायिक जीवनामध्ये त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये तो साधारण 91 लाख रुपये कमवतो. हा इथल्या वस्तीमध्ये राहणारा माणूस आहे. आणि तुम्ही अगदी पलीकडे 7 रोडच्या पलीकडे गेलात तर तिथं ज्या गगनचुंबी इमारती बघता त्या फ्लॅटची किंमत 2.5 कोटी आहे. म्हणजे एकीकडे माणसाची किंमत त्याची आयुष्याची किंमत 90 लाख रुपये, जो तो कमवत सुद्धा नाही. आणि एकीकडे ज्या निर्जीव वस्तू आहेत त्याच्या ज्या किमती आहेत त्या 2.5-3 कोटी. हे कुठेतरी बॅलन्सिंग राहणं गरजेचं आहे. आणि हे बॅलन्सिंग होत नाही, त्याच्यामुळं एवढी महागाई या भाजप सरकारने करून ठेवली आहे. तर आमचं या सरकारकडं गेल्या महिन्यामध्ये अतिशय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली, बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोठं जन आंदोलन झालं. पिंपरी चिंचवडच्या जेवढ्या काय स्लम धारकांनी ज्या घोषित झाल्यात, ज्या मंजूर झाल्यात, त्यांच्यासाठी आम्ही 5 बाळासाहेबांच्या माध्यमातून मागण्या केल्या होत्या. त्यापैकी एक प्रमुख मागणी अशी होती की 500 स्क्वेअर फूटचं घर मिळालं पाहिजे. दुसरी मागणी अशी होती की जो विकसक आहे त्या विकासांनी जे कुटुंब स्थलांतरित करायचं आहे ते डेव्हलपिंग करण्यासाठी त्याला प्रति महिना 15,000 रुपये भाडं द्यायला पाहिजे. तो त्यांनी ते देणं आहे. अशा आमच्या 5 मागण्या आहेत वेगळ्या अजून. तर त्या मागण्याच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 2 मागण्या पूर्ण केल्या एसआरएच्या माध्यमातून, की दर महिन्याला त्या डेव्हलपरनी 15,000 रुपये त्यांना द्यायचे ते, आणि 500 जागी 450 पर्यंत ते आलेलं आहे. मग इथं संघर्ष करून मिळतंय का आपल्याला? तर 100% मिळतंय. आज त्यांचा जो अजेंडा आहे किंवा त्यांचं जे हे आहे 324 स्क्वेअर फूटचं घर द्यायचं, ते मान्य नाहीये. कुटुंबाची संख्या वाढती, कुटुंबामध्ये लोक आहेत आणि आगीतून कुठे तर फुफाट्यात पडायचं असं काही करायचं नाही. मग एकीकडं स्मार्ट सिटी म्हणायची. स्मार्ट सिटी कुठे आहे आपली? तर बाणेर बाजूला, बालेवाडी बाजूला. आणि ह्या वस्त्यांचं झाले काय? बकाल पण झाले ना. म्हणजे एकीकडे मेट्रो करायची आणि एकीकडे चाललेले रस्ते नाहीत. म्हणजे ह्या सगळ्या पद्धती आहेत. आणि इथला जो स्लम धारक आहे, इथला जो एसआरएच्या माध्यमातून जे प्रोजेक्ट करायचे ते, तर त्यांना पूर्ण विश्वासात घेऊन एक चांगला जो काळ्या यादीमध्ये नसलेला बिल्डर, जो त्यांना जेवढ्या वर्ष त्या बांधकामाला लागेल तेवढ्या वर्ष तो दर महिना 15,000 रुपये द्यायला पाहिजे. त्यांना 500 स्क्वेअर फूटचं 450 स्क्वेअर फूटचं घर द्यायला पाहिजे. आणि जे अपात्र आहेत त्यांना अपात्र न ठेवता सगळ्यांना पात्र करून त्यांना न्याय मिळायला पाहिजे. ह्या भूमिका आम्ही ठाम आहोत. तुम्ही आता जर बघितलं, आता काही वस्त्यांमध्ये डीपी रस्ते मंजूर केलेले आहेत अगोदरच्या नगरसेवकांनी, आणि वस्त्याच्या वस्त्या उठतात. त्या लोकांना माहित नव्हतं की 8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी इथला डीपी रोड सँक्शन झालेला आहे. ते आता त्यांना माहिती पडतंय. ते सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे आले. आम्ही त्यांना बाळासाहेबांकडे गेलो. तो सुद्धा म्हणजे नुसता आमचा खाणे मारण्याचा प्रश्न नाही, तर आमचा राहण्याचा सुद्धा प्रश्न आहे. आमचा जो मूलभूत अधिकार आहे, जो मूलभूत आमचा हक्क आहे, जो आमचं राहायचं घर आहे, त्याच्यावर सुद्धा जर बाधा आणत असेल आणि हे सगळं जर आम्हाला समजत असेल, तर मला 100% खात्री आहे इथली जी लोक आहेत हे आता वंचित बहुजन आघाडीकडे पर्याय म्हणून नाही बघत, तो उपाय म्हणून बघतात. पर्याय बदलला जातो, उपाय बदलला जात नाही. म्हणून उपाय म्हणून वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्यांना भरभरून इथला बहुजन समाज मतदान देणार आहे. मला 100% खात्री आहे पुण्याचा जो निकाल लागेल तो प्रभाग 36 मधनं लागेल, पहिला निकाल लागेल. सागर भाऊ, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या प्रभागाला अनुसरून, की तुमच्या प्रभागामध्ये दिग्गज आजी माजी नगरसेवक राहिलेले आहेत आणि त्यांचं एक पॉकेट वोटिंग आहे स्वतःचं. मोठमोठे आजी माजी नगरसेवक, तर आता तुम्हाला माहिती का प्रत्येकाची नाव घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही आपल्या चॅनलवरती. मग यांचं जे पॉकेट वोटिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही नव्यानं वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत एक युवा नेतृत्व म्हणून तुम्ही यामध्ये उतरता. मग यांचा जो भेद आहे, हा जो चक्रव्यूह तुमच्या समोर निर्माण होणार आहे, ते तुम्ही कसा भेदणार आहात? मला असं वाटतं लोकशाहीमध्ये दिग्गज हे जनता असते. ही जे म्हणजे होत्याचं नव्हत्याचं होतं हे सगळं जनता मायबाप करते. आणि जी लोक इथनं अनेक वर्षापासून निवडून गेलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही जर बघितलं, एखादा ग्रॅज्युएट असलेला मुलगा आहे आणि एखादा ग्रॅज्युएट असलेला मुलगा आहे आणि एखादा 4वी 5वी नापास असलेला मुलगा आहे, तर दोघंही एकच काम करतात, म्हणजे दोघेही रस्त्यावर झाडू मारतात. म्हणजे ज्या पद्धतीने शेतकरी म्हणतो की माझ्या शेतीमालाला हमी भाव नाही, तसंच शहरामध्ये आहे की माझं जेवढं शिक्षण आहे माझ्या कुवतीनुसार मला रोजगार द्या. पण इथं तसं होताना दिसत नाही. तुम्ही जर वस्त्यांमध्ये बघितलं तर चांगली मुलं ग्रॅज्युएट झालेले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत, पण आजही ती सकाळचं आरोग्य खात्यामध्ये काम करतात. आरोग्य खात्यामध्ये काम करणं चुकीचं आहे का, छोट्यापणाचं आहे का, तर अजिबात नाही. पण मला असं वाटतं त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध आहे, पण तरी त्यांना ती दिली जात नाही, तिथं डावलं जातं. मग ह्याच्या पाठीमागे असं राजकारण का माझ्यावरती कोण जाऊ नये, हे काय विकास नाही. तर सर्वसामान्यांच्या कुटुंबामध्ये काय परिवर्तन होत आहे? तुम्ही आज ज्या ठिकाणी बसल्यात
त्या सर्वसामान्य कुटुंबाला तुमच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून शिक्षणाची दारं खुली आहेत का? त्याला उच्च दर्जाचं शिक्षण मिळत आहे का? तुम्ही बघितलं तर 8वी पर्यंत पास करण्याचा जो काही राज्य शासनाचा निर्णय आहे तो अतिशय घातक ठरत आहे वस्ती पातळीच्या मुलांवर. होतंय काय, 8वी पर्यंत मुलं शिकतात, मुली शिकतात. त्यामध्ये आमच्या कितीतरी छोट्या ताई त्या समजा 8वी पर्यंत पास झाल्या, 9वीला त्या नापास होतात. साधारण 9वीला वय असतं साधारण 14-15. जर त्याचा इफेक्ट थोडस त्यांच्या 10वीवर पडला आणि जी लोक आहेत, ही सगळ्या सर्वसामान्य कुटुंबाची लोक आहेत, ते 10 द्यायच्या खोलीमध्ये राहतात. आज वस्ती इथं 50% अधिक लोकसंख्या वस्तीमध्ये राहणारी आहे, वसाहतीमध्ये राहणारी. आजूबाजूचं गोंगाट, आजूबाजूचं वातावरण अभ्यास करणं शक्य नाही. आणि त्यात 8वी पर्यंत ज्या पद्धतीने चाललंय की मोफत म्हणजे 8वी पर्यंत नापासच करायचं, पासच करायचं, अशा पद्धतीने होतंय काय की जी आमची मुलगी आहे ती मुलगी 9वीला नापास झाली आणि 10वीला जर ती गेली बाहेरच्या आहेत ना, तर ती पूर्णपणे शिक्षणापासून बाहेर पडते. किंवा ती जर 10वीला नापास झाली, तो मुलगा 10वीला जर नापास झाला तर त्याला 16-17 वर्ष तेव्हा त्याच्या वयाचे असतात. त्यानंतर ते बसत नाही 10वीला, त्यांचं शिक्षण 8वी नापास, 10वी नापास किंवा 9वी पास असं काहीतरी होतं. पर्यायी 2 वर्ष थांबतात घरचे, मुलीचा 17व्या 18 वर्षी झालं की लग्न लावून देतात आणि मुलगा हा गुन्हेगारीकडे वळला जातो. म्हणजे मूळ कारण काय, तर शिक्षण व्यवस्थेवर. आज ज्या पद्धतीने शिक्षणाचं यांनी जे बाजारीकरण केलेलं आहे, म्हणजे इथले जे धनिक लोकांना आहेत त्यांनी शिक्षण संस्था तुम्ही जर बघितल्या तर अनेक लोकांच्या शिक्षण संस्था आहेत जे राजकारणामध्ये काम करतात. तुम्हाला असं म्हणायचं भाऊ की 8वी पर्यंत जे पासचं शिक्षण आहे की 9वीला आणि 10वीला विद्यार्थी अडकतो आणि पुढे जाऊन त्याचं शिक्षण अर्धवट राहतं, मग ह्या तरुणाचं पुढं काय? आता तुम्ही या प्रभावामध्ये बघितलं तर अनेक मुलं व्यसनाधीन झालेत आणि एवढी भयानक परिस्थिती आहे. तरुण इथला जो आहे तो अतिशय म्हणजे ऊर्जा आहे त्या तरुणामध्ये, त्याला काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्याला काहीतरी चांगलं जीवन जगण्याची इच्छा आहे. भाऊ, मी आता माझ्या मुलाखतीच्या शेवटाला येतोय आणि मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, जो मी माझ्या प्रत्येक मुलाखतीमध्ये प्रत्येक उमेदवाराला विचारतोय की तुम्हाला नगरसेवकच का व्हायचंय? अनेक वर्षापासून समाजामध्ये काम करत असताना संघर्ष आम्ही करतोय. संघर्ष कधी आमच्या जीवनापासून बाजूला होईल असं मला वाटत नाही. पण इथले जे मूलभूत अधिकार आहेत जे सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये पोहोचत असेल, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असेल, तर सत्ता फार महत्वाची आहे. आपण इथं संघर्ष करू शकतो आणि तिथं पोहोचण्याचं माध्यम होऊ शकतो. जोपर्यंत आपण हाऊसमध्ये जात नाही, जोपर्यंत आपण सभागृहामध्ये जात नाही, तोपर्यंत सर्वसामान्यांचे प्रश्न तिथं आपण मांडू शकत नाही. बाहेरनं आम्ही जिंदाबाद मुर्दाबादची घोषणा 100% देऊ, पण ते आतमध्ये कधी लिहिले जातील जेव्हा आम्ही सभागृहामध्ये असू. आमचा पूर्णपणे अजेंडा आहे. वर्षाला 4,000 रोजगार आम्ही देऊ शकतो. त्याच्यावर पूर्णपणे आमच्याकडे ब्ल्यू प्रिंट तयार आहे. इथला जो विकास आहे, हा विकास जसं मी मागे सांगितलं की फक्त लाईट बदलले आणि सिमेंटचे रस्ते झाले म्हणजे काही विकास नाही. इथला सर्वांगीण विकास महत्वाचा आहे. इथलं जे शिक्षण आहे, शिक्षणाच्या बाबतीत आमच्याकडे चांगल्या पद्धतीची योजना आहेत. ह्या आपण अकोल्यामध्ये बघितलं, अकोल्यामध्ये बाळासाहेबांनी अनेक वर्ष सत्ता चालवत असताना तिथला जो सर्वांगीण विकास ज्या पद्धतीने घेतला त्या धर्तीवर आम्ही पुण्याच्या एक मॉडेल आम्ही बनवले. आमचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये रोजगार असेल, त्याच्यामध्ये आरोग्य असेल, त्याच्यामध्ये शिक्षण असेल, हे 3 मुख्य गोष्टी घेऊन आम्ही समाजामध्ये जात आहोत. आणि मला खात्री आहे इथली जी जनता आहे, इथला सगळा जो बहुजन समाज आहे, हा कोणत्याही कसल्याही आमिषाला बळी पडणार नाही, कोणत्याही दबावाला बळी नाही पडणार. हा आंबेडकरवादाचा, फुलेवादाचा आणि शाहूवादाचा वारसा सांगणारा प्रभाग आहे. आणि नक्कीच मला खात्री आहे या प्रभागातनं फुले शाहू आंबेडकरांचा जो निकाल आहे, आंबेडकरवादांचा जो निकाल आहे, हा मताच्या रूपामध्ये आपल्या सर्वांसमोर येत्या 16 जानेवारीला दिसल. मी सगळ्या मतदार बंधू भगिनींना आपल्याला जो भेटायला मूलभूत अधिकार आहे, तो मूलभूत अधिकार मताच्या स्वरूपात येत्या 15 जानेवारीला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत त्या मूलभूत अधिकाराचा हक्क बजावा. आपलं मत, बाबासाहेबांनी सांगितलं, मीठ मिरची एवढं स्वस्त नाहीये, ते अमूल्य आहे. आणि सर्वांनी त्या मताचा योग्य वापर करून लोकशाहीला अधिक बळकट करूयात आणि बाबासाहेबांचे, फुल्यांचे, अण्णाभाऊ साठेंचे वारसा सांगणारा, वसा सांगणारा कार्यकर्ता जो सर्वसामान्य कुटुंबातनं महानगरपालिकेमध्ये धडक देईल आणि तुमच्या समस्येला नक्की या ठिकाणी वाचा देऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. तर आपण पाहिलं की आज आपण वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर युवक आघाडीचे अध्यक्ष सागरभाऊ वल्हाट यांची मुलाखत घेतली.
आणि त्यांच्यासोबत चर्चा करत असताना एकतर पक्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा पक्ष असल्यामुळे त्यांना म्हणजे प्रश्न विचारतानाच म्हणजे इतके अभ्यासपूर्वक प्रश्न विचारावे लागतात आणि तेवढ्याच अभ्यासपूर्वक त्यांनी उत्तरं मला दिलेली आहेत. आणि पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 36 मधून ते निवडणूक लढवत आहेत. तर एक तरुण तडफदार आणि प्रभागाची जाण असलेला, अभ्यास असलेला, इव्हन पुणे महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाचा अभ्यास असलेला एक युवा कार्यकर्ता, युवा नेता या प्रभागाला लाभत आहे. आणि मतदार नक्कीच तुमचा विचार करतील आणि तुम्हाला सभागृहामध्ये पाठवतील. माझ्या चॅनल तर्फेही आपल्याला खूप खूप शुभेच्छा. जय भीम, धन्यवाद सर्वांना. सकळून जय भीम.